गोरगरिबांसाठी आमदार सुहास बाबर यांची ही मागणी। आमदार सुहास बाबर हे खानापूर मतदारसंघातील सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करतात असे वारंवार दिसून आले आहे। ज्यांना पक्के घर नाही अशा गोरगरीब लोकांसाठी घरे निर्माण व्हावीत व घर बांधताना सर्वात मोठी समस्या वाळूची असते, ती वाळू उपलब्ध व्हावी यासाठी त्यांनी शासनाकडे मागणी केली आहे। घरकुल बांधण्यासाठी मोफत वाळू मिळावी अशी मागणी आमदार सुहास बाबर यांनी अधिवेशनात केली आहे। खानापूर, आटपाडी, विसापूर विधानसभा क्षेत्रातील 6000 घरकुले बांधण्यासाठी शासन धोरणानुसार 5 ब्रास मोफत वाळू मिळावी अशी मागणी आमदार सुहास बाबर यांनी केली आहे। नागपूर येथे सुरू असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात आमदार बाबर यांनी औचित्याच्या मुद्द्याद्वारे सभागृहाचे लक्ष वेधले। आमदार सुहास बाबर भैया म्हणाले, खानापूर, आटपाडी, विसापूर विधानसभा मतदारसंघामध्ये शासनाच्या वतीने 6000 पेक्षा जास्त घरकुलांना मान्यता मिळाली आहे। या घरकुलांचे कामही सुरू आहे। शासनाच्या माध्यमातून या घरकुलांच्या बांधकामाला 5 ब्रास मोफत वाळू देण्याचे धोरण जाहीर झाले होते, परंतु आमच्या खानापूर तालुक्यामध्ये कोणताही वाळूचा डेपो आतापर्यंत देण्यात आलेला नाही आणि आटपाडी तालुक्यामध्ये जे वाळूचे डेपो देण्यात आले आहेत त्यांना स्थानिक लोकांचा खूप मोठा विरोध आहे। अशा परिस्थितीत या घरकुलांसाठी वाळू मिळाली नाही तर ती कामे अपूर्ण राहण्याची शक्यता आहे। या सर्व बाबींचा विचार करून महसूल मंत्र्यांनी अन्य भागातून किंवा कृत्रिम वाळू तयार करणाऱ्या सर्व नव्या युनिट्सना खूप साऱ्या सवलती जाहीर केल्या आहेत। ज्या ठिकाणी वाळूची उपलब्धता होत नाही आणि त्या ठिकाणी अन्य भागातून किंवा कृत्रिम वाळू तयार करणाऱ्या क्रशरला आपण परवानगी देत असू किंवा सवलत देत असाल आणि ज्या ठिकाणी जर नदीची वाळू मिळत नाही अशा ठिकाणी असणाऱ्या कृत्रिम वाळू तयार करणाऱ्या क्रशरनी घरकुलांना 5 ब्रास वाळू मोफत उपलब्ध करून देण्याचे आदेश व्हावेत आणि ते शक्य नसेल तर ज्या ठिकाणी डेपो आहेत अशा ठिकाणची वाळू घरकुलांसाठी मिळावी आणि ही घरकुले पूर्ण व्हावीत अशी मागणीही आमदार बाबर यांनी केली आहे। बातमी संकलन गजानन गायकवाड, क्रांती न्यूज, विटा। खानापूर, आटपाडी, विसापूर विधानसभा मतदारसंघामध्ये आपल्या शासनाच्या वतीने जवळपास 6000 पेक्षा जास्ती घरकुलांना मान्यता मिळालेली आहे आणि या घरकुलांचं काम सुरू आहे। आपल्या शासनाच्या माध्यमातून ह्या घरकुलांना 5 ब्रास मोफत वाळू देण्यासंदर्भामध्ये धोरण जाहीर झालं होतं, परंतु खानापूर तालुक्यामध्ये आत्तापर्यंत कुठलाही वाळूचा डेपो त्या ठिकाणी देण्यात आलेला नाही आणि आटपाडी तालुक्यामध्ये जे डेपो दिले त्या डेपोना तिथल्या स्थानिक लोकांचा खूप मोठा विरोध आहे आणि या निमित्तानं वाळू जर मिळाली नाही तर मग हे घरकुलं सगळी अपूर्ण राहण्याची शक्यता जास्त आहे। माझी तुम्हाला विनंती आहे की आता माननीय महसूल मंत्री साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनी कृत्रिम वाळू तयार करणाऱ्या सगळ्या नव्या युनिट्सना आपण खूप मोठ्या सवलती साहेब जाहीर केलेत, तर अशा ठिकाणी ज्या ठिकाणी नदीची वाळू मिळत नाही अशा ठिकाणी ज्या कृत्रिम वाळूच्या प्रक्रिया करणाऱ्या सगळ्या क्रशरना आपण परवानगी दिली किंवा त्यांना सवलत देतोय, अशा कृत्रिम वाळूच्या तयार करणाऱ्या सगळ्या क्रशरनी या घरकुलांना 5 ब्रास वाळू मोफत देण्यासंदर्भामध्ये आपल्याकडून आदेश व्हावा, अथवा जर ते शक्य नसेल तर ज्या ठिकाणी डेपो आहेत अशा ठिकाणची कृत्रिम वाळू आपल्या त्या घरकुलांना मिळावी आणि ही सगळी घरकुलं पूर्ण करण्यासंदर्भामध्ये आपल्यामार्फत त्याचा निर्णय व्हावा अशी मी औचित्याच्या मुद्द्यामार्फत शासनास विनंती करत आहे।